हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 19. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. भाषांतर. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की भगवान श्रीकृष्ण सांगतात की आपण भक्तियोगाद्वारेच आपल्या मनाला स्थिर करू शकतो. ते कसं, म्हणजे मनाला स्थिर करण्यासाठी भक्तियोगच कसा ठोस रामबाण उपाय आहे हे भगवंत येथे सांगत आहेत. तर प्रेक्षक हो, या जगामध्ये महागाई वाढलेली आहे किंवा दुष्काळ आहे किंवा गरिबी आहे इत्यादी समस्या खरं तर समस्या नाहीतच. तुम्ही म्हणाल की अरे हे मी काय बोलतो आहे, पण खरं सांगू, या सर्व छोट्या छोट्या समस्या मागची खरी समस्या ही आहे की आपलं मन चंचल आहे, विचलित आहे, अनियंत्रित आहे, अस्थिर आहे आणि म्हणूनच इतर समस्या उद्भवतात आणि आपण दुःखी होतो. उदाहरणार्थ, आपण सगळेच रात्री झोपतो. भगवंतांनी रात्र झोपण्यासाठीच तर बनवलेली आहे. पण आपण सगळ्यांनीच असे अनुभव घेतलेलेच असतील, जसं की असं बऱ्याचदा होतं की आपण रात्री झोपतो आणि सकाळीच उठतो आणि आपल्याला समजतच नाही की रात्र कधी निघून गेली. परंतु कधीकधी असंही होतं की काही कारणास्तव आपलं मन खूप अस्थिर झालेलं असतं, तर कितीही थकलेलो असूनही आपल्याला झोपच येत नाही किंवा आली तरी झोपेमध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात. त्या स्वप्नांना काही सुरुवात काही अंतही नसतो आणि ते आपल्या लक्षातही राहत नाही, परंतु त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढी शांत झोपही मिळत नाही, बरोबर? मग अशा वेळी जेव्हा आपण सकाळी कसेबसे उठतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जाणवतं की आपलं शरीर रात्री झोपताना ज्याप्रमाणे थकलेलं होतं त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावरही थकलेलंच आहे. जेव्हा शांत झोपेनंतर सकाळी उत्साही वाटतं तसं वाटत नाही, आरामच मिळाला नाही असं वाटतं आणि मग समोर असलेल्या पूर्ण दिवसाबद्दल काळजी वाटू लागते, कारण आपली झोप व्यवस्थित झालेली नसते. याला कोण कारणीभूत असावं बरं? खरं तर आपण रोज झोपतो, त्याच गादीवर त्याही रात्री झोपलेलो असतो. झोपण्याची दिशा ही रोजच्या सारखीच असते. आपण रोजच्या सारखेच कामे करून थकलेलोही असतो. सगळी परिस्थिती एक समानच असते, तरीही झोप न झाल्या दिवशी आपण अस्वस्थ असतो. आराम करूनही का आराम मिळालेला नसतो आणि मग पुढचा पूर्ण दिवस निरुत्साही का वाटतं? चिडचिड का होते? आपण कोणत्याही गोष्टीवर मन एकाग्र का करू शकत नाही? ऑफिसमध्ये कामावर मन का लागत नाही? एवढंच नाही तर जेवणामध्ये आपल्या आवडीची भाजी जरी असली तर ती खाऊन आपल्याला नेहमीसारखी संतुष्टीही मिळत नाही. असं का होतं? या सर्वच गोष्टींना कारणीभूत असतं ते आपलं अस्थिर, अनियंत्रित, चंचल मन. झोपेसारख्या प्राथमिक गरजेच्या गोष्टीवरही आपलं मन प्रभाव टाकतं आणि मग सर्व गोष्टी अस्ताव्यस्त होतात. आजकाल आपण आपल्या आजूबाजूला बघतोच ना की लोक निराश झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात काही घडतच नाही. भूतकाळात घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात आणि भविष्य खूप अंधकारमय वाटू लागतं. एखाद्याला त्याच्या करिअरमध्ये असफलता मिळालेली असते किंवा कोणाचा तरी हृदयभंग झालेला असतो. त्यानंतर तो पूर्णपणे अस्ताव्यस्त होतो. त्याच्या मनामध्ये वादळ उडत असतात. सतत विचार करणं, भीती वाटणं, नकारात्मकतेनं आयुष्याला पूर्णपणे वेढल्यासारखं होतं आणि तो पूर्णपणे अशांत होतो. त्याचे विचार, त्याचं मन, त्याचं हृदय, त्याचं शरीर सगळेच वेगवेगळ्या दिशांना धावत असतात. कोणीही एकमेकांना सहाय्य करण्यास तयार नसतो. म्हणजे जेव्हा आपलं मन अशांत असतं तेव्हा ते आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये स्थिर होऊच देत नाही. म्हणजे अशा वेळी आपली बुद्धी काहीतरी वेगळाच विचार करत असते, आपलं शरीर काहीतरी वेगळंच करत असतं आणि आपलं मन काहीतरी वेगळंच सांगत असतं. त्यामुळे आपण पूर्णपणे विचलित झालेलो असतो, अस्थिर होतो, तडफडत असतो आणि त्यामुळेच आपण दुःखी होतो. म्हणजे आपली स्थिती वाऱ्याने विचलित होणाऱ्या फडफडणाऱ्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे होते आणि एक वेळ अशी येते की ती ज्योत विझवून जाते.
म्हणजे आपलं संपूर्ण जीवनामध्ये आपण दुःखी होण्यामागे हे वाऱ्यासारखं वाहणारं मनच प्रभाव टाकतं. त्यामुळे आपली इंद्रिये ही सतत इंद्रिय विषयांच्या मागं पळत असतात. उदाहरणार्थ, डोळ्यांना काहीतरी बघायचंच असतं, कानांना काही ना काहीतरी ऐकायचंच असतं, नाकाला सुगंध घ्यायचेच असतात इत्यादी. म्हणजे आपल्या 5 इंद्रियांपैकी एक जरी इंद्रिय विषयांमागे पळालं तर आपल्याला त्रास होणार हे निश्चित. कारण इंद्रियांचा राजा मनच नियंत्रणात नसल्यामुळे इंद्रियेही अनियंत्रित होतात आणि मग आपण किती वेळा आपल्या अनियंत्रित मनाला अष्टांग योगाद्वारे किंवा ध्यान योगाद्वारे नुसतंच पकडून ठेवणार, ते पुन्हा विषयांच्या मागे पळतच. उदाहरणार्थ, एखादं लहान मूल एखाद्या धारदार गोष्टीला बघून त्याकडे आकर्षित होतं आणि सारखं सारखं ती गोष्ट घेण्यासाठी प्रयत्न करतं. तेव्हा त्याची आई काय करते, तर त्याला त्या गोष्टीपासून उचलून दूर ठेवते. ते पुन्हा त्या गोष्टीकडे जाण्यासाठी प्रयत्न करतं. हे चालूच राहतं. ज्याप्रमाणे आपण आत्तापर्यंत पाहिलं की मनाला स्थिर करण्यासाठी कलियुगामध्ये हठयोग उपयुक्त नाहीच आहे, कारण तो अयशस्वी होण्यासाठी या जगामध्ये खूप सारी प्रलोभने आहेत. त्यामागे आपलं मन पळतच असतं. त्यामुळे हठयोग वगैरे या कलियुगी जीवांसाठी खूप खूप कठीण आहे, अशक्य आहेत. मग काय आपण कधीच आपल्या मनावर विजय मिळवूच शकणार नाही का? आपण कधी शांत, स्थिर, आनंदी होऊ शकणार नाही का? होणार तर नक्कीच होणार. त्याचाच तर रामबाण उपाय भगवंत येथे सांगत आहेत. पण तो हठयोग किंवा अष्टांग योग किंवा ध्यान योग नव्हे, तर सहज सोपा कलियुगामध्ये करण्यास व्यवहार्य असा भक्तियोगच आहे. ज्याप्रमाणे सारखं सारखं त्या धारदार गोष्टीकडे जाणाऱ्या मुलाची आई शेवटी त्या मुलाच्या हातामध्ये दुसरं एखादं खेळणं किंवा एखादा खाण्याचा पदार्थ देते, जेणेकरून ते मूल एका ठिकाणी स्थिर बसतं, त्याचप्रमाणे आपण जेव्हा भक्तियोगाचा सराव करू लागतो तेव्हा आपलं मन त्या विचलित करणाऱ्या गोष्टींपासून केवळ परावृत्तच होतं असं नाही, तर ते आपल्याला आपल्या जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करून देतं. अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या मनालाच भक्तियोगाद्वारे स्थिर करतो, नियंत्रित करतो, प्रशिक्षित करतो, तेव्हा या संसारातील सर्व समस्या नष्ट होतात. परंतु तुम्ही म्हणाल की भक्तियोगानं नक्की होतं तरी काय? तर श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे वाराविरहित ठिकाणी असलेल्या दिव्याची ज्योत स्थिर असते, त्याचप्रमाणे भक्तियोग केल्यानंतर त्या योग्याचं मन स्थिर होतं, शांत होतं आणि निर्णयक्षम बनतं. भक्तियोगामुळे आपले विचार, भावनाही शांत होऊ लागतात. भक्तियोगामुळे आपलं मन, बुद्धी, हृदय, शरीर सर्व काही एकमेकांना सुसंगत होतात. ते एकमेकांना सहाय्य करतात आणि मग भीती, ताणतणाव कितीही असले तरी मन हळूहळू त्यापासून दूर होतं आणि भक्तियोगामुळेच आयुष्याचं परम ध्येय स्पष्ट दिसू लागतं. मनुष्य जीवनाचं खऱ्या अर्थानं पोषण होतं. जसं की ते लहान मूल खाऊ मिळताच धारदार गोष्टींकडे जाणं सोडून देतं आणि त्याच्या आईनं दिलेला पौष्टिक खाऊ खाऊन पोषित होतं, आनंदी होतं, त्याचप्रमाणे म्हणून भक्तियोग गरजेचं आहे. आपण भक्तियोग करून आपल्या मनाला, आपल्या चेतनेला स्थिर केलं तर आपलं मन नियंत्रणात येतं. हे 108% शक्य आहे. कसं? ज्याप्रमाणे आपण रोज देवासमोर दिवा प्रज्वलित करतो, पण तेथे जर पंखा चालू असेल किंवा वारा ये जा करीत असेल तर त्यानं स्वाभाविकपणे तो दिवा विझू शकतो. म्हणून मग आपण दारं खिडक्या लावतो किंवा पंखा बंद करतो वगैरे, बरोबर? आणि मग त्या दिव्याची ज्योत वायुविरहित जागेमध्ये स्थिरही राहते आणि तो दिवा आपल्याला प्रकाशही देतो. त्याचप्रमाणे मनही स्वभावतःच खूप चंचल असतं. त्याला नियंत्रित करणं कठीण असतं. परंतु जेव्हा भक्तियोग करत करत, म्हणजे ज्याप्रमाणे आपण दारं खिडक्या बंद करून, पंखा बंद करून तो दिवा विझू नये, प्रज्वलित राहावा यासाठी प्रयत्न करीत राहतो, त्याचप्रमाणे भक्तियोग करून, म्हणजे भगवद्गीता, भागवताचं वाचन, श्रवण करून, रोज हरे कृष्ण महामंत्राच्या ठराविक माळा जप करून, भक्तांच्या संघामध्ये भगवत सेवा करून, रोज भगवत प्रसादाचं सेवन करून, आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावून आपलं मन नियंत्रित होतं. मग आपली इतर सर्व इंद्रियेही नियंत्रित होतात आणि मग आपल्याला अमर्याद शांती मिळते. आपली कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते आणि आपण सुखी होतो, आनंदी होतो.
अशा प्रकारे जेव्हा आपलं मन स्थिर होतं तेव्हा जीवनाला शिस्त लागते. मन इतरत्र भटकत नाही आणि मग हळूहळू सर्व भौतिक इच्छाही कमी कमी होत जातात. त्यामुळे बाकी सर्व गोष्टी आपोआप घडतात आणि भगवत प्राप्तीच आपल्या जीवनाचं परमध्येय आहे हे आपल्या लक्षात येतं. तेव्हा काहीही झालं तरी आपण आपल्या त्या ध्येयापासून विचलित होत नाही. मग त्याच दृष्टीनं त्याच दिशेनं आपण प्रयत्नशील राहतो, तसा संकल्प करतो. अशा प्रकारे एक नियंत्रित मन आपल्याला भगवंतांच्या चरणी शरणागत होण्यास सहाय्यच करतं. भगवद्गीता आपल्याला हेच ज्ञान देते. उदाहरणार्थ, करोना व्हायरस कोणालाही झाला तरी त्यासाठी असणारं औषध ज्याप्रमाणे सर्वांसाठी समानच होतं, त्याचप्रमाणे ज्याचं मन अनियंत्रित विचलित चंचल झालेलं आहे त्या सर्वांसाठीच एकमेव रामबाण उपाय आहे भक्तियोग. अशा प्रयत्नांद्वारे आपण जेव्हा आपलं मन विचलित होण्यापासून वाचवतो तेव्हा ते पूर्णपणे शांत होऊन भगवंतांवर स्थिर होतं आणि त्यांच्याशी जोडलं जातं. भगवंतांवर लागलेल्या चेतनेमुळे अशा भक्ताच्या हृदयांमध्ये दिव्य ज्ञान प्रकाशित होतं. ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होतं आणि साहजिकच त्याचा फायदा इतरांनाही होत राहतो. ज्याप्रमाणे वारा रहित ठिकाणी लावलेल्या दिव्याची ज्योत स्थिरपणे प्रज्वलित राहतेच आणि त्याचबरोबर दुसऱ्यांना प्रकाशही देते, त्याप्रमाणे भूतकाळाबद्दल पश्चाताप, भविष्याबद्दल चिंता, कोणत्याही प्रकारच्या समस्या अशा स्थिर योग्याला विचलित करूच शकत नाहीत. हे तो स्वतःच्या जीवनाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवतो. जर आपल्यालाही आपल्या मनाला शांत करायचं असेल तर आपणही हरिनामाच्या जपाच्या कमीत कमी एका माळेपासून सुरुवात करून आनंद मिळवून दृढतेनं हळूहळू त्यामध्ये प्रगती करावी आणि अंतःकरणामध्ये परमशांतीचा अनुभव घ्यावा. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपणही दिव्याच्या स्थिर ज्योतीप्रमाणे आपल्या मनाला भगवत भक्तीमध्ये स्थिर केलं पाहिजे आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन इतरांनाही तो परम आनंद देत राहिलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊयात आणि आपली चेतना स्थिर ठेवून मनुष्य जीवनाची उद्दिष्टपूर्ती करून घेऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.